विठ्ठलाची कृपा. एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे घर मातीचे होते. त्याच्या कुटुंबात आई, पत्नी आणि एक लहान मुलगा होता. गोविंद खूप कष्टाळू होता, पण त्याच्या आयुष्यात नेहमी संकटे असायची. कधी पीक खराब यायचे, तर कधी जनावरे आजारी पडायची. तरीही त्याने देवावरील श्रद्धा कधी सोडली नाही. गोविंद रोज पहाटे उठून देवाची पूजा करायचा. त्याच्या घरात विठ्ठलाची एक मूर्ती होती. तो रोज म्हणायचा, देवा, तू मला श्रीमंत करशील अशी माझी अपेक्षा नाही. फक्त मला योग्य मार्ग दाखव आणि माझ्या कुटुंबाला सुखी ठेव. गावातील काही लोक त्याची थट्टा करायचे. ते म्हणायचे, अरे गोविंदा, एवढी भक्ती करून काय उपयोग? देवाने तुला दिलं तरी काय? गोविंद मात्र हसत म्हणायचा, देव मला रोज जगण्याची शक्ती देतो. हेच माझ्यासाठी खूप मोठं वरदान आहे. एके वर्षी गावात भीषण दुष्काळ पडला. शेतात पाणी नव्हते. अनेक शेतकरी गाव सोडून जाऊ लागले. गोविंदाकडेही पैसे संपले होते. त्याच्या मुलाला ताप आला होता आणि औषधासाठीही पैसे नव्हते. त्या रात्री तो विठ्ठलाच्या मूर्तीसमोर बसून रडत होता. म्हणाला, विठ्ठला, माझी परीक्षा घे, पण माझ्या मुलाला वाचव. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याच्या दारावर टकटक झाली. दारात एक वृद्ध वारकरी उभा होता. त्याच्या हातात तुळशीची माळ आणि खांद्यावर झोळी होती. तो म्हणाला, बाळा, मला थोडं पाणी मिळेल का? गोविंदाच्या घरी पाणी फार कमी होते, पण त्याने क्षणाचाही विचार न करता त्या वृद्धाला पाणी दिलं. त्यानंतर त्याने घरातले उरलं सुरलेलं अन्नही त्याला प्रेमाने खाऊ घातलं. वृद्धाने हसून विचारलं, तुझ्याकडे स्वतःसाठी काही नाही, तरीही तू मला एवढं का दिलंस? गोविंद म्हणाला, तुम्ही माझ्या दारी आलात म्हणजे माझ्यासाठी तुम्ही देवाचेच रूप आहात. वृद्ध खूप आनंद झाला. जाताना तो म्हणाला, देवावर विश्वास ठेव. विठ्ठल कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही. काही दिवसांनी अचानक गावात मुसळधार पाऊस सुरू झाला. गोविंदाच्या शेताजवळ विहिरीला भरपूर पाणी आलं. त्याचं पीकही उत्तम आलं. त्याच्या मुलाचाही ताप पूर्णपणे उतरला. गावातील लोक आश्चर्यचकित झाले. काही महिन्यांनी गोविंद पंढरपूरच्या वारीला गेला. मंदिरात विठ्ठलाचं दर्शन घेताना त्याला तोच वृद्ध वारकरी दिसला. गोविंद त्याच्याकडे धावत गेला, पण गर्दीत ते अचानक अदृश्य झाले. त्याला फक्त त्यांच्या गळ्यातील तुळशी माळ विठ्ठलाच्या चरणाजवळ पडलेली दिसली. तेव्हा गोविंदाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्याला समजलं की त्या दिवशी त्याच्या घरी आलेला वृद्ध साधासुद्धा माणूस नव्हता, तर स्वतः विठ्ठलाने त्याची परीक्षा घेतली होती. त्या दिवसापासून गोविंद गावातील लोकांना एकच गोष्ट सांगू लागला, देवाला मोठे मोठे नैवेद्य लागत नाहीत, त्याला लागते ती खरी श्रद्धा, प्रेम आणि दुसऱ्यांच्या मदतीची भावना. बोध. देव आपल्या भक्ताची परीक्षा घेतो, पण खरी भक्ती, निस्वार्थ सेवा आणि अढळ श्रद्धा कधीही वाया जात नाही. योग्य वेळी देव आपल्या भक्तांवर कृपा करतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.